हा तुझ्या सरांना मराठी इम्पॉर्टंट आहे की नाही ते सांगा मला. नहीं मराठी इम्पोर्टेंट. वीडियो बनाना बोला महाराष्ट्र में रहना तो मराठी बोलो ऐसा बोलता है. चिल्ला चिल्ला मराठी पाहिजे ना. हिंदुस्तान में रहते हैं हम लोग. हिंदुस्तान में कोई भी लैंग्वेज कोई भी बोल सकता है. बोल रहे हैं मराठी. इकडे पहिलं मराठी इम्पॉर्टंट नाहीये. क्यों मराठी? मराठी इम्पॉर्टंट आहे की नाही ते सांगा मला. नहीं मराठी इम्पोर्टेंट. समजेल. ठीक है समझा. इथं तुम्हाला कस्टमरशी बोलायची तर पद्धत नाहीये. ह्याच्या आधी पण दोन कस्टमर तुम्हाला असे नीट बोलला नाहीत. माशी नीट बोलून जावा. इकडे एअरटेल गॅलरीला आलोय मी. त्याला मी बोललो प्रॉब्लेम्स मला सॉर्ट आउट करून द्या, पण ते अजून सॉर्ट आउट नाही करून दिला. मी अर्धाच बसलो मी आणि मी बोललो की इकडे मराठीत बोला. तर मला बोललात की का मराठी बोलू, तुम्हाला हिंदी नाही बोलता. ऑब्व्हियसली ना मराठी बोलला आलंच पाहिजे ना. आणि मला पोलिसाची धमकी येतात. तुम्ही कोण हा बाजूला जरा. हा हा तुझ्या सरांना बोलवा. बोलवा. मराठी में बोलना है. महाराष्ट्र में तो मराठी मराठी आलं पाहिजे. क्यों भाई? आलंच पाहिजे मराठी. मराठी आना चाहिए भाई. आलंच पाहिजे मराठी. लिखा हुआ है. तुम्हाला टच करू नका. तुम्हाला टच करू नका मॅडम. तुम्ही टच करू नका मॅडम. टच करू नका तुम्ही मला. केला तुम्ही टच तुम्ही. आवाज कमी करा. हा काय असं बोलू. तुमच्या मालकीचं आहे काय? तुमच्या मालकीचं आहे का? मालकीचं तुमच्या मालकीचं हिंदी मध्ये नाही बोलायचं. मराठी समजून घ्यायचं. मराठी समजून घ्यायचं नाही. मग प्रॉब्लेम तुमचा आहे. मराठी चालत पाहिजे. मग कोणतरी मराठी पाहिजे ना समजायला. हम लोग हिंदुस्तान में कोई भी लैंग्वेज कोई भी बोल सकता है. इकडे पहिलं तुम्ही इकडे या पहिलं साईडला. तुम्ही इकडे सांगतो तुम्हाला मी. मगासून मी नंतर मला ओढवडून बोलतात. मला ओढवडून सांगतात. त्याला त्यांना कस्टमरला पहिला हँडल करायला सांगा. त्यांना प्रॉब्लेम मी सांगितलं की तुम्ही मला सर्व्हिस मला सांगा. मला बंद करायचे. मला बिलिंग नाही करायचं. नाही बसायचं नाही मला. त्या मॅडमला पहिला बोलायला सांगा त्यांना पहिलं. हा पण ते त्यांना बोलायला पद्धत आहे का? बोलायची पद्धत आहे. बोलायची पद्धत आहे का त्यांना? हा मराठी इम्पॉर्टंट नाहीये. हा मराठी इम्पॉर्टंट नाहीये. तुम्हाला तरी माहित आहे का मराठी इम्पॉर्टंट आहे की नाही? मराठी इम्पॉर्टंट आहे की नाही ते सांगा मला. हा मराठी इम्पॉर्टेंट. सबको मराठी आना चाहिए. तुम्ही सांगा मराठी इम्पॉर्टंट आहे की नाही? हा मराठी इम्पॉर्टंट. पण मला त्याच्या आधी सांगा. ती मला ओरडतात, अंगात चढतायत, पोलीस कंप्लेंट करतायत. पोलीस कंप्लेंटची धमकी येतात मला ते. क्यों बना रहे मतलब उनको पहले बताने की तजवीज को दाओ. नहीं अरे तो ये देखो ये मराठी लैंग्वेज आना चाहिए. फर्स्ट नेटिव लैंग्वेज मानते हैं सर. मराठी मानते हैं तो फिर आपको आप मराठी आलंच पाहिजे. हा इम्पॉर्टंट आहे. पहिला त्यांना सांगा. उनको समझा. उनको बात करने की तमीज नहीं है. मैं देख रहा हूँ कब से. बघितला तुम्ही. आपने भी देखा ना कैसे बात कर रहे. आपका सीसीटीवी कैमरा फुटेज चेक करो. उसका फुटेज छोड़ दो. सीसीटीवी कैमरा का फुटेज चेक करो और आप देख लो उसका. हाँ मैं क्या काय बोललो. अभी ये तो हाँ ये तो मेरे साथ नहीं है. हाँ महाराष्ट्र में रहना तो मराठी बोलो ऐसा बोलता है. चिल्ला हा तुझ्या सरांना मराठी इम्पॉर्टंट आहे. अरे बाप रे बाप. आता मात्र शंकाच निर्माण होते की आपण खरंच महाराष्ट्रात आहोत की नाही. आपण आपल्या महाराष्ट्रात राहून मराठी भाषा बोलू नये. मराठी भाषाबद्दल म्हणजे थोडा कमीपणा दाखवावा असं ह्या लोकांचे मत काय झालेत. कोणी येतोय सरळ बोलतोय नाही मराठी भाषा इम्पॉर्टंट आहे. अरे तुम्ही महाराष्ट्रात जाता नाही ठीक आहे. तुला जर प्रॉब्लेम होता मी बोलतो तर यांना प्रॉब्लेम होता या बाईंना मराठी येत नव्हता त्यांनी. कारण बहुतांश गॅलरीत आपण गेलो का ज्यांना जमत नाही येत नाही ते मग इतर कोणाला तरी सांगतात बाबा असं असं माझ्याजवळ इथे
जो कस्टमर त्यांच्याशी तुम्ही बोलून घ्या, ते काय बोलतात मला समजत नाही. मग यांनी देखील जर तुम्हाला मराठी येत नसेल तर इतर बाईला जाऊन सांगावा की बाबा माझ्याकडे कस्टमर ते मराठी बोलतात, मला काही समजत नाही, तर तुम्ही तिथे बघा. पण असं न करता या बाई सरळ सरळ मराठी भाषेचा अपमान करीत आहेत. नाही इम्पॉर्टंट मराठी भाषा, मी हिंदुस्थानात राहते, कुठलीही भाषा बोलेल असे बोलते, पण मराठीचा काय संबंध, कुठे लिहिलं आहे मराठी भाषा बोलायलाच पाहिजे. सरळ सरळ तिने असा प्रश्न केला आहे. सध्या तरी मराठी भाषिक व इतर भाषिक यांच्यातला जो वाद आहे हा जिथे तिथे महाराष्ट्र बाहेर होतो, डोंबिवली असो किंवा इतर काही ठिकाणं जिथे नेहमीच आता अशा घटना घडत आहेत, या घटनेचे व्हिडिओ देखील व्हायरल होतात. मग आपल्या काही म्हणजे पक्ष आहेत ते देखील जातात, मग ज्यांनी आपल्या मराठीचा अपमान केला त्यांना वटणीवर आणतात. असे अनेक व्हिडिओ आहेत ज्यामध्ये यूट्यूबवर किंवा इकडे इंस्टाग्रामवर बऱ्याच ठिकाणी व्हायरल होतात. मग या लोकांपर्यंत ते व्हिडिओ पोहोचतात की नाही, बघत तर असतील ना, तरी पण यांची हिम्मत कशी होते की महाराष्ट्रात नहीं आती हमको मराठी नहीं बोलना, किधर लिखा है क्या मराठी बोलना जरूरी है, हे बोलायची हिम्मत कशी होते यांची. हां, जर आम्ही ठीक आहे, आम्ही इतर कुठल्या राज्यात गेलो आणि तिथे आम्ही मराठी बोललो, त्यांना नाही समजलं तर आम्ही दुसरी भाषा बोलायचा प्रयत्न करावा लागेल. पण इथे मग तुम्हाला प्रॉब्लेम काय नाही, तुम्हाला मराठीत मी तेच बोललो की जर तुम्हाला मराठी येत नाही तर तुम्ही इतर, आता जर ती त्या गॅलरीत जर कोणीच मराठी नसेल तर ती गॅलरी बंद करा. माझाच प्रश्न, कारण महाराष्ट्रात राहून मुंबईमध्ये राहून जर त्या एअरटेलच्या गॅलरीत कोणी असे मराठी व्यक्ती नसेल की ज्याला मराठी येत नसेल तर ती गॅलरी फायद्याची काय. कुणीतरी मराठी पाहिजे ना तिथे, सर्व असेच इतर भाषिक, मराठीला कोण उत्तर देणार, मराठी बोला कोणीतरी पाहिजे. हा प्रश्न इथे पुन्हा एकदा उद्भवतो. मुख्यतः मराठीचा अपमान केला तो एक प्रश्न झाला. मराठी कुणीही व्यक्ती तिथे कामाला नाही, हा सर्वात मोठा प्रश्न असतील तर त्यांनी विचार करायला पाहिजे होता की आपण ही बाई इतकी, जर या बाई इतके आपल्या मराठीबद्दल बोलतात तर त्यांनी पुढे येऊन काहीतरी थांबवलं पाहिजे होतं हे प्रकरण किंवा आपल्या. परंतु असं काही न करता शांत बसून राहतात. मी बोलतो मराठी भाषेचा अपमान करणाऱ्यांना चांगली समज दिली पाहिजे. महाराष्ट्रात जाऊन मराठी आलीच पाहिजे. जरी असं नसले मराठी समजायला काय हरकत आहे, तुम्हाला नसेल समजत तर दुसऱ्यांना समजावा की बाबा असं असं आहे, यांच्या सॉर्ट आउट करा जो काय प्रॉब्लेम असेल तो. हा व्हिडिओ बघताना इतका मात्र लक्षात येतं की जी इतर महिला आहे जी इथे, तिला मराठी कुठेतरी येते, कारण ती माहिती आहे, मला माहिती आहे असे काहीतरी मराठीत बोलते. ते व्हिडिओ बघताना लक्षात येईल. मग त्या बाईला विचारायला पाहिजे होता ना. अरे तो ये देखो, ये मराठी लैंग्वेज आना चाहिए, फर्स्ट नेटिव लैंग्वेज. मानते हैं सर, मराठी ऐकलं, यांना जर मराठी येत होते तर त्या महिलेने यांना सांगितलं असतं की बाबा हे कस्टमर आहे, यांच्याकडनं काय ते नीट ऐकून घेत, हा वादच घडला असता. पण नाही, आम्हाला मराठी येत ना, आम्ही मराठी बोलणार ना, हेच त्यांचं ठाम आहे. हे कुठेतरी बदलायला हवं.